मंगेश जबडे. आज मी तुम्हाला गणपती आणि खीरची गोष्ट सांगणार आहे. तर आता सुरुवात करूया. एका दिवशी गणपतीला खीर खायची असती म्हणून तो मुलगाचे रूप घेतो. रूप घेतल्यावर त्याच्यासोबत दूध आणि तांदूळ आणि गूळ घेतो. गूळ घेतल्यावर तो गावाच्या दिशेने चढू लागतो. चढता चढता त्याला एक मोठा बंगला दिसतो. बंगला दिसल्यावर तो दरवाजा वाजवतो. त्याच्याने काकी बाहेर येते आणि त्याला सांगते काय पाहिजे मुला, तुला काय पाहिजे म्हणतो. गणपती सांगतो मला खीर करून द्याल का म्हणून ती काकीला सांगते मी ना करून देणार, तू जा इथून. तो पुढच्या घरात जातो. पुढच्या घरात गेल्यावर परत दरवाजा वाजवतो. ती काकू बाहेर येते. बाहेर आल्यावर तो मुलगा सांगतो काकीला मला तुम्ही खीर करून द्याल का म्हणून ती काकीला सांगते नाही मी नाही तुला खीर करून देणार. म्हणून तो पुढच्या हाऊस मध्ये जातो. त्याच्यात आजीबाई राहत असती म्हणून दरवाजा वाजवतो आणि ती आजीबाई बाहेर येते. बाहेर आल्यावर मुलगा सांगतो आजीला मला तुम्ही खीर बनवून द्याल का. ती आजी सांगते मी तुला खीर बनवून देते. म्हणून ती छोटस पातेल आणते. त्याच्यात सगळं सामान भरायला लावती. भरायला आल्यावर ती त्याचं चुलीवर ठेवती ना. तो मुलगा सांगतो काकीला मला हे पातेल नको, मला मोठं पातेल हवे. म्हणून ती आजी मोठं पातेल काढती. त्याच्यात सगळं सामान घालती आणि चुलीवर ठेवती. तर मुलगा सांगतो आजीला मी खेळायला जातो बाहेर. म्हणून ती आजीला सांगते ठीक आहे तू जा. नंतर त्याचं खीर बनवायला लागती ना तिचं मस्त वास येतो आणि ती तिचं 2 वाटा कप पिते. आणि तो मुलगा की आल्यावर ती आजी सांगते ठीक आहे खीर झाली आहे. म्हणून ती तो मुलगा सांगतो आजीला मी खीर खाल्ली आहे. म्हणून ती आजी काय करते तू तर खेळायला गेलता म्हणून तो तसं मुलगा करत होता ना त्याच्यात गणपती होता. म्हणून ती आजी जे केली आणि डोळे बंद करून